कोणाला भेटते? सुपर 4 ऑफ द मॅच गोज टू सचिन. तुला जायचं नाहीये कारण सुपर 4 तुला भेटलेला आहे सचिन गायकवाड. फरहान पटेल साहेब यांच्या शुभ हस्ते हे सुपर 4 अवॉर्ड O2 लाईव्हचे फयाज अन्सारी आणि शाहिद पापा यांनी पुरस्कृत केले. धन्यवाद. आता वळूया BC4चा गिफ्ट टॅम्पर आहे सुपर 6 साठी. सुपर 6 ऑफ द मॅच जसं सिद्दीक बाबे सरांनी सांगितलं कैसन बा, तर हरेश केनेने आन्सर दिलं अच्छन बा. सो हरेश केने सुपर 6 ऑफ द मॅच. हरीश केने BC4ची ही लेदर बॅग देत आहेत देवेंद्र नाईक. हरेश केने. आता आपण वळणार आहोत सामनावीरचा पारितोषिकाकडे. मॅन ऑफ द मॅच गोज टू सुहास पवार. अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर सुहास पवार, मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन सुहास पवार तुझं. आणि भिवंडीमध्ये कदाचित तुझा पहिला मॅन ऑफ द मॅच आहे. अंडर वन रूफ अली खरबे यांचा डिस्काउंट वाउचर, युअर ऑनलाईन शॉपिंग डेस्टिनेशन. फरहान पटेल साहेब यांच्याकडून एक गिफ्ट हॅम्पर. थँक्यू अंडर वन रूफ. त्याचप्रमाणे देवेंद्रजी नाईक यांच्याकडून हे अजून एक गिफ्ट हॅम्पर अंडर वन रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशन फ्रॉम अली खरबे. त्याचप्रमाणे आराध्य फर्स्ट एड किट अँड मेडिकल यांच्याकडून इम्तियाज पापा त्यांना हे मेडिकल किट देत आहेत. धन्यवाद मुकेश नंदुरकर साहेब. फरहान पटेल साहेब मेडल देत आहेत सुहासला. आणि हेल्मेटचा गिफ्ट हॅम्पर आरिफ मोमीन साहेबांनी स्पॉन्सर केलं आहे. ग्लेसियर रॉक हेल्मेट, बिग अँड स्मॉल सेफ्टी फॉर ऑल. आणि सर्वात शेवटी ॲक्रेलिक आर्ट 2चे पल्लन भाई यांच्याकडून ही ट्रॉफी जे देत आहेत इम्तियाज पापा, फरहान पटेल आणि देवेंद्र नाईक. सुहास तुझं अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. इम्तियाजबाई, फरहानबाई आणि देवेंद्रजी आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि पुन्हा एकदा मान्यवरांचे मनापासून आभार. आणि वळणार आहोत आपल्या आजच्या दिवसाच्या शेवटच्या मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद हरेश पंड्या, धन्यवाद हरेशमा मायेकर. एक मिनटं घेणार आहे सुभाष. एक छोटा बच्चा यहाँ पर हमारे स्टेज पर है और वो रो रहा है. अगर आप जानते हैं आपके अतराफ में देखिए, मैं तमाम YouTube के व्यूअर्स से ये दरख्वास्त करूंगा कि ये एक छोटा बच्चा दिखाया जा रहा है. प्लीज़ कोशिश कीजिए इसको पहचानिए. अगर आपके पास पड़ोस में ये बच्चा रहता है, आइए. देखिए, ये अल्ताफ बाली के शो की खासियत है. रेशमा मयेकर किसके लिए? सुहास पवार के लिए 2000 रुपए का कैश अवार्ड. रेशमा, मनमोहन देसाई की फिल्मों में बिछड़े हुए भाई मिल जाते थे एंड में. भिवंडी प्रीमियर लीग में बिछड़े हुए पिता पुत्र का मिलन हुआ है. हो गया, वो भी शाम के टाइम पर. अल्ताफ भाई, ये सवाब का काम आपके नाम लिखा जा रहा है. तो बहुत बहुत शुक्रिया. आइए चलते हैं सीधा मैच की तरफ. धन्यवाद. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. खराब क्षेत्ररक्षण पॉइंट रिजन मध्ये आणि चेंडू होते डीप पॉइंट मधून सीमा पार दणदणीत चौकार.
यावेळी चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक हादरा बसतोय आपण पाहतोय SK इंडिया संघाला. दुसऱ्या सलामीचा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये फुरतल्या उमर खानला त्या अगोदर बाद झाला होता सुमाईल सुसे 0वर. मात्र उमर खान यांनी बाद होण्यापूर्वी 2 चौकाराच्या मदतीने आपल्या संघासाठी 9 धावांचं योगदान दिलेलं आहे. जी बिल्कुल, यहाँ पर अब तक 2 विकेटें गिर चुकी है इसकी. पहले हमने देखा शुमैल और उसके बाद अब उमर खान. न्यू बॅट्समन इन बाबा शेख. बाबा पिछले मैच में बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी बाबा ने और मैन ऑफ द मैच बने थे. देखना इस मुकाबले में क्या करते हैं. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतं. विश्वनाथ जाधव यांनी पहिले षटक हाताळलं होतं. आपल्या षटकामध्ये 11 धावा. यावेळी 1 धाव पूर्ण करता फलंदाज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती 13 धावा. ऑन दी अप खेला था इस गेंद को वहां पर बाबा ने और तेज कदमों के साथ 2 रन पूरे किए. इस 2 रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 13 रनों पर. आजच्या दिवसामधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय SK इंटरप्राइजेस विरुद्ध प्रभुदेव बॉईज भादोड या 2 संघामध्ये. यावेळी जमिनीलगत खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू येतोय पॉइंट रिजनमध्ये. खरं तर कवळला खेळण्याचा प्रयत्न होता आणि तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी मिळते. दर्शन पाटील मॅन फ्रॉम वडगर P2चं दुसरं षटक घालतोय. P1चं पहिलं षटक घातलं होतं विश्वनाथ जाधव मॅन फ्रॉम धानेव या गोलंदाजाने. फायनल एक थर्डमॅन VCFमध्ये जगदीश नाईक इष्टेक्षकच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. दर्शन दूरवरच्या टोकाकडून पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होतोय. यावेळी चेंडूला टोलवले ते कव्हर रिजनमध्ये डायरेक्ट निशाणा साधला होता. मात्र सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोचला होता फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय ओव्हर थ्रो आणि दूसरी धाव पूर्ण करतायत. बहुत बढ़िया थ्रो रहा था वहां पर शाम चौधरी का. ये देखिए किस तरह से उस गेंद को खेला था जुल्फिकार मोमिन ने. डायरेक्ट जाकर स्टंप को लगती हुई गेंद. 2 रन आगे इस गेंद के ऊपर. स्कोर आगे खिसकता हुआ 2 रनों की मदद से दूसरे ओवर में 16 रनों पर. 16 धावा धावप्रकारे पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ असताना दर्शन पाटील दुसरं षटक घालतोय दूरवरच्या टोकाकडून. लॉर फुटात चेंडूला एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये टोलला डायरेक्ट निशाणा आणि यावेळी मात्र फलंदाज वाचणार नाही. फलंदाजाला जावे लागेल डगआउटच्या आश्रयाला. बिल्कुल धुमाल सर, ऐसा लगा जो पिछले जब उन्होंने थ्रो मारा था वो ट्रेलर था. अब ये पूरी पिक्चर थी. बिल्कुल सेम जाकर लगती हुई गेंद. आणि असे स्टंप नक्कीच हिट करणं खूप अवघड असतं. अवघड काम मात्र इथे सोपं केलेलं आहे ते क्षेत्ररक्षक. आणि हा क्षेत्ररक्षक मजर खान लहानपणी गोट्या आणि लगोरी खूप खेळला असेल. जी बिल्कुल, भाभी सर रहते तो जरूर कहते थे कि बचपन में कंचे बहुत खेले हैं. अच्छी फील्डिंग वहां पर शाम चौधरी की. धावसंख्या दरम्यान आपण पाहतोय अजूनही स्थिर आहे 16 धावा. आणि टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद होऊन फॅलोमध्ये परतलेले आहेत. पहिला फलंदाज सुमाईल सुशे हा 0वर बाद झाला होता. त्यानंतर उमर खान यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र त्या सुरुवातीचं रूपांतर मोठ्या खेळीमध्ये त्याला करता आलं नव्हतं. 9 धावांचं योगदान देऊन तोही फॅलोमध्ये परतला होता आणि नुकताच बाद झालेला आहे जुल्फिकार मोमीन. यावेळी समोर खेळलेला डाऊन द ग्राउंड
लॉंग ऑन रीजनमध्ये फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है दर्शन पाटिल द्वारा. जगह नहीं दे रहे बल्लेबाज को ऊंचा स्ट्रोक खेलने के लिए. नक्कीच एकंदरीत मजर खान म्हणता येईल दर्शनाचं चांगलं प्रदर्शन, कारण फलंदाजांना रूम देत नाही धूम माजवण्यासाठी. नवीन फलंदाज मतीन खान मात्र सामना करेल दर्शन पाटील याचा. यावेळी छोट्या बॅकलिपचा वापर करावा लागला होता, मजबूर केलं होतं बॅकफुट जाऊन हा फटका खेळण्यासाठी. तर अशा प्रकारे P1 आणि P2 या दोन्ही षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर SK एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या 3/18. बिल्कुल यहाँ पर 3 विकेटें अब तक गिरी है. 2 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 18 रन. उस तरह की शुरुआत नहीं मिली है, फ्लाइंग स्टार्ट जिसे हम कहते हैं वो नहीं मिला है. लेकिन अभी भी अगर हम पिच पे देखें तो मतीन खान और बाबा शेख ये दोनों ही अच्छे बल्लेबाज है. हे VIP डायचं दृश्य आपण पाहू शकता. मान्यवरांची वांदे आली आपल्याला पाहायला मिळते VIP डायजवर. तीसरे ओवर के लिए विश्वनाथ जाधव को बुलाया गया है अपने कोटे का दूसरा ओवर लेकर आते हुए. पहले ओवर में भी बहुत बढ़िया गेंदबाजी की थी, 2 विकेटें हासिल की और 11 रन खर्च किया था. इस बार सामना करेंगे मतीन खान. उसी बीच वहाँ पर बहुत ही बढ़िया तरीके से कवर की दिशा में इस गेंद को खेल दिया है. 1 रन आएगा इस गेंद के ऊपर. नीचे बैकलिप से खेला था इस गेंद को वहाँ पर बल्लेबाज मतीन खान ने. स्कोर आगे खिसकता हुआ 19 रनों पर तीसरे ओवर का खेल चलता हुआ. आज की शाम का ये लास्ट मुकाबला हम देख रहे हैं BPL 2020. उसी बीच देखना इस गेंद को छोड़ दिया था, वाइट का इशारा आता हुआ वहां से अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई स्कोर आगे खिसकता हुआ 20 रनों पर. 21 चल रहा है. उसी बीच वहां पर देखना पुल कर दिया है और सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए. त्याच्यावर मोर उमटली ती षटकाराची. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने वरून झालेली ती 26 धावा 26. अच्छी बल्लेबाजी वहां पर बाबा द्वारा, जहां पिछले मैच में भी बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी, वहीं से शुरुआत करते हुए जहां पिछली इनिंग अपनी खत्म की थी. NST लाईव्ह या चॅनलवर सर्व BPL स्पर्धेचा आपण अपडेट्स पाहू शकता. नक्कीच आपण कुठला मोमेंट मिस केला असेल तर NST लाईव्हवर जा आणि BPLचा मजा काय. उसी बीच वहां पर वाइड यॉर्कर किया था. बहुत बढ़िया फील्डिंग इस वक्त देखने को मिल रही है प्रभु देवा बॉयज की तरफ से. लेकिन रन भी आ गए यहाँ पर. 2 रन जरूर आए इस गेंद के ऊपर. नक्कीच पुन्हा एकदा निशाणा साधला गेला होता आपण पाहू शकता. चांगलं क्षेत्ररक्षण एकंदरीत प्रभू बॉईज भादवड संघाचं राहिलेलं आहे. धावसंख्या 28. 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद होऊन पेवलमध्ये परतलेले आहेत. सुमाईल सुशे, त्यानंतर उमर खान आणि जुल्फिकार मोमीन. बाबा शेख खेळपट्टीवर आहे आणि खेळपट्टीवर आहे मतीन खान. उसी बीच वहाँ पर फुल टॉस गेंद देखना है, कारपेट द्वारा खेल दिया है. जयेश पाटिल वहाँ पर रहे थे. थोड़ा सा फंबल होता हुआ और दूसरे के लिए पलट चुके हैं वहाँ पर दोनों ही बल्लेबाज.
बड़ी आसानी के साथ 2 रन पूरे करते हुए इस गेंद के ऊपर। इस 2 रनों की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 30 रनों पर। अच्छी बल्लेबाजी इस वक्त कर रहे हैं बाबा विश्वनाथ जाधव। उसी बीच वहां पर एक बार फिर से देखना है, पुल किया है और ये भी जा रही है, चले गई बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। एक हो गए हम और तुम, तो सिक्सर देख। बिल्कुल वहां पर कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं बाबा, अब तक 2 सिक्सर लगाए। स्कोर तेजी से छलांग मारता हुआ 36 रनों पर। उसी बीच वहां पर फुल टॉस गेंद थी, क्रॉस बैटर स्ट्रोक खेला, सही तरीके से गेंद बल्ले पर नहीं आई थी। एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर। तर अशा प्रकारे 3 षटकांची इथे समाप्त झालेली आणि 3 षटकांची समाप्तीनंतर एस के एंटरप्राइजेस संघाने आपल्या धावपलकर धावा झळकल्या त्या 37 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि यापुढील 3 षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर अँड व्हॉइस ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट सिद्दीक भावे सर। बहुत धन्यवाद शुभा धुमाल और शुक्रिया मज़र खान। दोस्तों, शाम का आखिरी मुकाबला चलता हुआ और 3 ओवर की समाप्ति पे रन बने 37। बाबा शेख बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 2 सिक्सर लगा चुके हैं और कुल मिलाकर उन्होंने अभी तक 21 रन बनाए हैं, जबकि उनके साथ मतीन खान मैन ऑफ क्राइसिस मर्द बहरान 2 पे बल्लेबाजी कर रहे। आसमान में अभी भी गहरे बादल छाए हुए हैं और टेनिस दुनिया में भिवंडी प्रीमियर लीग छाया हुआ है। बहुत ही सुहानी शाम। गेंदबाजी में दूर वाले छोर से बुलाया गया है गेंदबाज तेज तर्रार गेंद, लेकिन अंपायर का इशारा कि गेंद वाइट। 38 रन हो चुके हैं। इस मरतबा ड्राइव करते हुए बहुत ही खूबसूरत अंदाज से मिड विकेट बाउंड्री की तरफ फ्रंट फुट पे आकर 1 रन बनता हुआ स्कोर में। गेंदबाजी के लिए धनराज को लगाया गया स्कोर 39 रन 3 विकेटों के नुकसान पे। हमारे बीच गुरसई के सम्मानीय सरपंच मुरलीधर केने साहब जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत। इस मरतबा एलिवेशन नहीं है, खेलना चाहते थे मिड विकेट पे, गेंद चली गई लॉन्ग ऑफ पे, इसे कहते हैं पूना बुल्डाना शॉट। जाना चाहते थे पूना, पहुंच गए बुल्डाना। 1 रन से स्कोर 40 पे पहुंचा है एसके एंटरप्राइजेस का। बीपीएल की चौथी शाम का आखिरी मुकाबला आप देख रहे हैं। कल बीपीएल में 5 मैचेस खेले जाएंगे। फुलटॉस गेंद स्विंग किया, बैकवर्ड स्क्वायर लेग पे खिलाड़ी और आउट हो गए बाबा, लेकिन रिव्यू लिया यहां बीमर के लिए। कल देखना है कि अंपायर रिव्यू चेक कर रहे हैं।
कल पहला मुकाबला विहान मित कुमार और मैगी 11 के बीच में ठीक 9 बजे। फेयर डिलीवरी और बैट्समैन आउट। कल दूसरा मुकाबला एबी स्पोर्ट खारीपार और रईस बिल्डर एंड डेवलपर्स के बीच में। कल तीसरा मुकाबला चैलेंज स्पोर्ट और प्रभुदेवा बॉयज भादवड़ के बीच में। कल चौथा मुकाबला मैगी 11 और देवा टाइगर पड़गा के बीच में। और कल आखिरी मुकाबला चैलेंज स्पोर्ट और आगरी राजा पोगांव के बीच में। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए रविश मोमिन। थोड़े से बादल अब गहरे हो गए हैं, परछाइयां पूरे मैदान को अपनी बाहों में समेटती हुई और दूर से मुड़ते हुए धनराज। मतीन खान को टिप्पा खाने के बाद कांटा बदला था गेंद ने। क्रिस बॉक्स से खेले थे मतीन खान, बहुत खूबसूरत गेंद। स्कोर अभी भी रुका हुआ है 40 रन। धनराज किए गए ऑफिस क्लोज खेला है, मिड विकेट पे खिलाड़ी हैं, एक से ज्यादा कुछ भी नहीं। ओवर थ्रो हुआ है, रन लेना चाहते हैं, मना किया वहां पर। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ एसके इंटरप्राइजेस का 41। रविश मोमिन सामना करने जा रहे हैं धनराज का। देखिए समय में दोनों टीमें कोऑपरेट करें प्लीज। धनराज रविश मोमिन के लिए अपील और आउट। एलबीडब्ल्यू बैंग ऑन टारगेट गेंद को किया था और रविश मोमिन शून्य का चश्मा पहन के डगआउट लौटते हुए। ने 41 विकेटें गिरी है 5। Darshan Patil brought into the attack from this end. First ball, yes, is gone. Edge and gone, and Mateen Khan on his way, set back to the pavilion. Great bowling from Darshan Patil, and Mateen Khan is out for only 4 runs. New batsman join. Kiran Patil. Now heavy breeze running over the ground. Darshan. Ball this time, try to flick that ball, white signal, just missing the leg stump. 1 to score now, score was up to 42 for the loss of 6 wicket. SK Sport losing a toss, batting first here. Here we go. Oh, once more, yes, he's gone. What a bowling. This is the high quality bowling from Darshan Patil.
आणि फलंदाजाला बाद केलाय. चांगली कामगिरी या सामन्यामध्ये प्रभुदेवा बॉईज या संघाकडून. Man from Vadgar, new batsman in the tail batting begin now. Rahil Sheikh. Here goes Darshan. Goes to Rahil. Sharp incoming delivery. Rahil played very awkwardly. Lucky for him not gets inside edge. सिद्दीकभाई, इथे कुठेतरी जगदीश नाईकची कॅप्टनशिप, त्यांनी बजावलेली जी भूमिका आहे ऑक्शनमध्ये खूप महत्त्वाची राहिली आहे. Yes, absolutely true. Darshan Patil. Excellent bowling. Great line of attack. This time Rahil goes his back foot and turning on the onside. Through for a single. Rahil off the mark. 1-2 score now. And SK 43 for the loss of 7 important wickets. Only Umar Khan hits 2 boundary and then Baba made 22. Oh, beauty. Try to york, but similar, equally played. They threw for one, wrong and throw. And finally, ball is crossed the boundary. How many runs? 6 runs. ना म्हणजे भरपूर दिवसानंतर असं वाटलं की ग्रेट गोल्डन सर्कस बघतोय की काय, कारण मैदान पण तसं सजवलं आहे आणि मध्ये जे घटना झाली ती अशीच वाटली. Lathi charge cricket going on the middle. And he scored 49 for the loss of 7 wickets. We are in 5th over. Darshan ball, this time Papia hits. Terrific shot. Power back stroke from Papia Karik. Oh, long on for 6. अजूनही म्हणजे त्याचा दम खम आहे ते दाखवून दिलंय ॲज अ सिनियर प्लेअर ऑफ द टीम. आणि जर तो आणि राहिल हे दोघे उभे राहिले आणि अजून एक 10-12 धावा काढले तर मला वाटतं 65 ते 70, 70 इज द नंबर. यस, मैगी 11 स्टैंड दिखाया जा रहा है. पप्या खरीक बकौल हरीश पंड्या के विंटेज नजर आ रहे. आखिरी ओवर के लिए उमेश नाइक को बुलाया गया है. खेल की शुरुआत करना है, आप ही को बल्लेबाजी करना है. उमेश नाइक राहिल शेख के लिए. पहली गेंद बैकफुट पे गए, बहुत ही खूबसूरत स्क्वायर कट. गेंद पॉइंट बाउंड्री की तरफ गई है. बहुत बढ़िया फील्डिंग, 2 रन अपनी टीम के लिए बचाते हुए. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो उजव्या हाताचा खेळाडू आहे, तो आपल्या डाव्या बाजूला जात होता आणि म्हणून त्याला ती एक एक्स्ट्रा सेकंड जास्त लागली आणि 1 धाव घेण्यात आली, परंतु त्याने 2 धावा वाचवले. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरलंय. बैकफुट पे चले गए थे, जगह दे बैठे थे उमेश हाथ खोलने की. स्कोर 57 रन 7 विकेटों के नुकसान पर. फिर से कट किया है, लेकिन इस मरतबा कवर पॉइंट पे खिलाड़ी मौजूद. 1 रन. ये रन बहुत ही कीमती रहेंगे जो डेथ ओवर में आ रहे हैं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या षटकामध्ये जे धावा निघतात ते जेव्हा गोलंदाजी करणारा संघ फलंदाजीसाठी येतो तेव्हा त्यांचा मनावर काहीतरी त्याचे परिणाम सुरू असते. 58 रन हो चुके हैं. पपिया खरीक 2 गेंदों में 12 बना चुके हैं. 2 सिक्सर लगाए अब तक. फिर से उछाल दिया गेंद को मिड विकेट पर. 6 रन. पपिया खरीक पीछे पड़ गए गेंदबाजों के.
तरह के रन बनाते थे। गोलंदाजांना आळोखे पिळोखे देत मारणारा हा फटका होता आणि त्याची जी ट्रिगर मूवमेंट आहे त्याचे पाय तुम्ही बघा. जेव्हा गोलंदाज चालायला सुरुवात करतो त्या वेळेपासून त्याचे जे पाय असतात ते हिलचाल करत असतात आणि मग तो मोठे फटके खेळत असतो. 64 रन. अब कप्तान की चिंताएं बढ़ती हुई जगदीश नाइक की. ये हमारा कमेंट्री बॉक्स है. दाईं ओर अल्पेश गायकवाड, वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या, को एंकर रेशमा महेकर. पटकी भी गेंद, अच्छा बाउंसर, कान के पास, कंधे के पास से जाता हुआ. यस, देखना है क्या, कोई इशारा नहीं. बहुत खूबसूरत राइजिंग गेंद थी. ज्या पद्धतीने तो उडी घेत मागे येतो ॲथलेटिक्समध्ये जसं लॉंग जंप असतो. अब जाकर 1 फॉर दी ओवर का इशारा आया अंपायर का. उमेश नाइक पपिया को सवाल पूछा वहां पे, हाउ इज दैट. 1 रन बना, दूसरे की कोशिश है लेकिन लेग बाय. 1 रन से स्कोर 65. जगदीश नाईक पण किती हुशार आहे, त्याने गडी बाद नाही केला. म्हटलं राह तिकडेच उभे राहा, नो प्रॉब्लेम. इस इनिंग की आखिरी गेंद राहिल शेख सामना कर रहे उमेश नाइक का. बॉल छोड़ दिया और आउट हो गए राहिल शेख. तो कुल मिला के रन बने 65-66 की चुनौती है. देखना है कि आज की शाम क्या रशेश अग्रवाल, शुमाइल सूसे और एसके के नाम या फिर प्रभुदास नाइक और प्रभुदेवा बॉयज बादवर के नाम. कैमरा टीम जरा आपको कवरेज देना है दोस्तों. सुपर से ऊपर लीग में पिछले 4 दिन से सुपर से ऊपर कमेंट्री कर रहे थे वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या, जो आज तक हमें अवेलेबल थे. हम उनको थैंक्स कहते हैं. देखिए दोस्तों, वॉइस ऑफ इंडिया इनको क्यों कहा जाता है. पबजी के दीवाने बहुत थे दुनिया में. पबजी चला गया, लोग पबजी को भूल गए. टिकटॉक पे लोगों ने बहुत नाम कमाया, टिकटॉक चला गया, लोग भूल गए. लेकिन हरीश पंड्या की कमेंट्री को कोई भी नहीं भूल सकता है. मैं अमोल पाटिल और सुभाष ठाकरे दोनों से कहूंगा कि हरीश पंड्या की हौसला अफजाई करे. वॉइस ऑफ इंडिया, जोरदार तालियां उनके लिए बजाई जाए. ग्रेट कमेंटेटर ही इज. मिस यू सर. और लौट चलते हैं दूसरे इनिंग की तरफ. और हमारे दोनों कमेंटेटर, कंप्यूटर कमेंटेटर शुभात धुमाल के जहन का कमाल और कमेंट्री की जान खारीपार के मजहर खान. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर, धन्यवाद हरीश पंड्या सर. तर सायंकाळ सत्र आणि सायंकाळच्या सत्रामधील ही शेवटची लढत आपण पाहतोय. 66चं लक्ष्य आहे. देखते आज की शाम मजर खान किस टीम की रहती है नाम. जी बिल्कुल सुभाष सर, ये देखना होगा कि आज की शाम किसके नाम रहती है. देखिए आज के शाम का ये लास्ट मुकाबला है और आज रात में ज़्यादातर भिवंडी में एक ही चीज़ चलेंगी. बीपीएल तो चल ही रहा है, एक चीज़ और चलेंगी कि अब कौन सी टीम अंदर हो रही, कौन सी टीम बाहर हो रही, इसके हारने से किसको फ़ायदा, किसके जीतने से किसको फ़ायदा, ये ज़्यादा चलेगा आज भिवंडी में. नक्कीच, कारण या स्पर्धेची उलटी गिनती आता सुरू होणार आहे.
आइए दोस्तों, वो बात कर ले तो बुझते चिराग चलते हैं। हरीश को हम सुनने जा रहे हैं। सुलतान खान यांचा पुढील चेंडू आणि आवाक्याचा बाहेर असल्या कारणाने वाईड बॉल दिला जातोय. हरीश, आपने किस तरह एंजॉय किया बीपीएल को? BPLचा प्रत्येक क्षण म्हणजे माझ्यासाठी, मी जेव्हा जेव्हा भिवंडीला येतो तेव्हा इथून भरपूर सकारात्मक ऊर्जा घेऊन जातोय मी, आणि यावर्षी सुद्धा तसंच आहे. अतिशय चांगला अप अँड अबोव कव्हर पॉईंट फॉर 4. उत्कृष्ट टायमिंग. Wave your hands in the motherfucking air. Over the infield, couple of bounces cross the cover boundary for 4. धावसंख्या झाली 5. विश्वनाथ जाधव आणि राजा गुळवी हे दोन आघाडीचे फलंदाज आलेत. उत्कृष्ट अशी फलंदाजी. विशू आता मात्र जागेवर उभा राहून फटका मारायचा प्रयत्न. सुलतान खान सुद्धा डोक्याचा वापर करतोय, कारण एकमेकांसमोर भरपूर वेळा उभे टाकतात पूर्ण भारतभरामध्ये, आणि एकमेकाचे कच्चे दुवे सुद्धा माहीत आहेत. यष्टींच्या जवळ येऊन मारा. अगदी बॅटच्या कडेला लागून चेंडू जातोय यष्टीरक्षक मतीन खानकडे. अरे जब ओवर आप जल्दी जल्दी करते हैं तो बैट्समैन को सोचने का मौका नहीं मिलता. आता त्या चेंडूला हुक केलाय. पॉवर प्ले असल्या कारणाने चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. और 9 पे पहुंचा है. 2 चौके लगा चुके हैं विश्वनाथ जाधव. एक सोपा झेल शुमाइल सुसे यांच्याकडे देऊन परततोय तो विश्वनाथ जाधव. बल्ले का मुंह ज्यादा खुल गया था. स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाहते थे, और क्या कैच लिया है कप्तान शुमाइल सुसे ने. उन्हें पता था कि विश्वनाथ जाधव का कैच है. हरीश, मैं ये पूछना चाहूँगा, पिछले 3-4 साल से अल्ताफ अली सर और BC4 और पाइनियर ये सब सोच रहे थे कि BPL हो. हर तरफ हो रहा था, पनवेल में हर जगह हो रहा था. तो आपका मानना है इस शो को देखकर 4 दिन के सक्सेस को, जहाँ पर लगभग कल तक 8 लाख लोग देख चुके थे यूट्यूब पे, कि एंट्री लेट है लेकिन ग्रेट है? बहुत ज़बरदस्त आयोजन है. और देखिए, अल्ताफ बाली के अंदर क्रिकेट का जुनून है. सबसे बड़ी बात है, पैसा काफ़ी लोगों के पास है. टूर्नामेंट करने के लिए जिगर चाहिए, टीम चाहिए. अल्ताफ बाली विनिंग टीम बनाते हैं, चाहे ग्राउंड के अंदर या ग्राउंड के बाहर. ये सबसे बड़ी बात है कि ये टूर्नामेंट सक्सेस हुआ है. अल्ताफ बाली का विजन, BC4 का मिशन, जय बजरंग गोरसई और पाइनियर स्पोर्ट्स ने एग्जीक्यूशन किया, और ये टूर्नामेंट पूरी दुनिया ने देखा. और आगे इंशाल्लाह ताला ये और कामयाबी के परचम लहराए, ऐसी मैं शुभकामनाएं देता हूं. धावसंख्या 9. एक गडी बाद सुलतान खान गोलंदाजी करतोय. डावखुरा फलंदाज श्याम चौधरी. आखूड टप्प्याचा चेंडू होता. अगदी आरामात तो चेंडू खेळले होते, मात्र धावबाद एक शक्यता होती जी संपवण्यात आलेली आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9-1 गडी बाद. देखा जाए तो बिल्कुल अच्छा ओवर किया वहाँ पे सुल्तान खान ने, और एक ओवर की समाप्ति 10 रन और 1 विकेट, 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. ये हमारा कमेंट्री बॉक्स आज जिनको आप जी हाँ. सुन रहे हैं आखिरी मर्तबा. सिद्दीक बाबे साहब हमारे साथ में हैं. हमारे साथ रेशमा मयेकर हैं. और रेशमा, आपने भी बहुत उम्दा काम किया है इस प्रतियोगिता में, और आपका एक उज्जवल भविष्य है. जिस तरह से आप लोगों को बांध कर रखती है, मैच की शुरुआत करना है. आई थिंक इट्स अ वेरी गुड टैलेंट दैट यू हैव, एंड वी विश यू गुड लक एज वेल. रेशमा दोस्तों आपके साथ बनी रहेगी. और 10 for 1, एंड गुड जॉब बाय ऑल दी अंपायरिंग एंड कमेंट्री पैनल. दे हैव पुट देयर हार्ट एंड सोल. आइए शुरू करते हैं. 10 for 1 श्याम चौधरी और राजा गुळवी. नए ओव्हर की शुरुआत. 30 चेंडूमध्ये 56 धावा पाहिजे. राहिल शेख.
शरीरापासून लांब खेळला होता श्याम चौधरी, परंतु ही श्यामची खासियत आहे. वेळ आल्यावर तो गोलंदाजांवर तुटून पडतो आणि वेळ आल्यावर तो एक धाव घेऊन आपला पार्टनरला संधीसुद्धा देत असतो. 11 धावा 1 गडी बाद. कौन बोल सकता है श्याम चौधरी को बाली ट्रॉफी 2018 का सेमीफाइनल बी इंडियन बनाम सोना देवी मैच एक तरफा था. एकाएक जो 5 सिक्सर उन्होंने लगाए मैच में रंग भर दिया था. 11 धावा 1 गडी बाद. राहिल शेख, भिवंडी प्रीमियर लीग सीझन 1. आता गोलंदाच्या डोक्यावरून मारण्यामध्ये सुरसुरी आहे आणि हे सुरसुरी दाखवतोय फलंदाज राजा गुळवी. स्ट्रोक क्रिकेट का हालांकि कोशिश भी हुई थी वहां पे डाउन दी ग्राउंड. ये देखिए सीधे ब्लेड से खेला था, हालांकि थोड़ा सा घूम भी गए थे लेकिन टाइमिंग लाजवाब. या स्पर्धेमध्ये भरपूर फलंदाजांनी आपलं नैसर्गिक टायमिंग हे दाखवलंय. 17 धावा 1 गडी बाद. पुढील चेंडू बुंदा मारला होता मधल्या अष्टीवर. अगदी जमीनलगत आपली बॅट ठेवून त्या चेंडूचा गतीचा वापर केला आणि 1 धाव घेतली आहे ती फलंदाज राजा गुळवी यांनी. आणि स्ट्राईक देतोय तो श्यामला. डावखुरा आणि उजवा हाताचा फलंदाज असल्याकारणाने आता राहिल डावखुरा फलंदाजासाठी राऊंड विकेट येतोय. 27 चेंडू 48 धावांची गरज. धावसंख्या 18 1 गडी बाद. प्रभुदेवा बॉईज. खाली राहणारा हा चेंडू श्याम चौधरी. प्रभुदेवा बॉईजनी पहिल्याच दिवशी जो सामना खेळला त्यानंतर या संघाने मागे वळून पाहिलं नाही आहे. यशाचे उत्तुंग शिखर सर करत गेले प्रत्येक सामन्यामध्ये. श्यामने यावेळेला बॅट फिरवली आहे, बॅट तळपली आणि चेंडू मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी विलोभनीय षटकार. बेहतरीन चाबुक 6 रन. असे फटके नक्की संघाला सुद्धा प्रोत्साहन देतात. ज्या पद्धतीने बघा त्यांनी बॅट फिरवली, अजिबात धावायची गरज नव्हती. काळ्या पडद्यावर लागला चेंडू आणि आता हळूवारपणे लिहिल्या खेळत त्यांनी 1 धाव घेतली. म्हणजे ह्यालाच म्हणतात खरीखुरी फलंदाजी. अ बॅट्समॅन शुड नो वेन टू स्विच ऑन अँड वेन टू स्विच ऑफ असं क्रिकेटमध्ये म्हटलं आहे. आणि बघा कुठल्या पद्धतीने त्याने षटकार पण मारला आणि सिंगल घेतली. 25 1 गडी बाद. ये मैच भी जिस तरह हरेश आगे बढ़ रहा है ये मैच भी गुल खिलाएगा, क्योंकि 2 ओवर में 25 हुए और बचे हुए 4 ओवर में 41 रन चाहिए. आपने कहा कि बीपीएल वाकई में हौसला चाहिए. किसी ने सच कहा है कि चांद बन जाते कभी तुम कवल बन जाते, धड़कने लिखती जिन्हें वो तुम गज़ल बन जाते, और मालो दौलत से नहीं हौसलों से बना करते हैं, वरना दुनिया में कहीं ताजमहल बन जाते. खूप मस्त सिद्दीकबाई यांच्याकडे भरपूर कलेक्शन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते वहीमधून वाचून बोलत नाही आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर वही आणि व्हॉट्सअप प्रीमियर लीगचे भरपूर लोक आहेत, परंतु ज्या पद्धतीने ते बोलत आहेत माइंड ब्लोईंग. लव यू. 25 धावा 1 गडी बाद. श्याम चौधरी 5 चेंडूमध्ये 9 धावा. राजा गुळवी 2 चेंडूमध्ये 7 धावा. सुलतान यांचा पुढील चेंडू जबरदस्त चेंडू टाकला होता. सुलतान खान त्याला आता सूर गवसला आहे. त्याला माहीत आहे की ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. हा सामना आम्हाला जिंकायचा आहे, कारण त्यांना पुढे बालाजी ग्लोबस बरोबर खेळायचा आहे. तर जर हा सामना आम्ही काढला तर आमचा जो मार्ग आहे तो थोडासा इझी होणार आहे. परत एकदा चेंडू फिरवला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे चौकार षटकार लागत नाही आहे. बिल्कुल. और सुल्तान खान को मैंने देखा, ये बाएं हाथ के बैट्समैन के लिए काफ़ी घातक गेंदबाज है. उल्लासनगर की केवल 2 चीज़ें मशहूर है, स्टेशन के सामने का दाल पकवान और सुल्तान खान. क्या बात है, स्विंग के सुल्तान.
लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि राजा गुलवी ने भी अपने तेवर दिखा दिए. एक लंबा बैटिंग लाइनअप है, आना बाकी है. ना नक्की अजून तर भिवंडीची संस्कृतीचा ध्वजधारक जयेश पाटील याचं बाकी आहे. मोठा फटका आणि रवीशच्या हातातनं झेल सुटला. ये देखिए कितने पॉपुलर है. ये कैच भी पकड़े तो शोर उभरता है और छोड़े भी तो शोर उभरता है. सुवर्ण संधी समोरून चालत आली होती, मात्र सुलतान खान त्यांना सांगतायत घाबरू नको मित्रा, अजून एक झेल तुझ्याकडे येऊ शकतो. जबरदस्त पॅल टाकतोय सुलतान खान, मात्र धावसंख्या 28, 1 गडी बाद. राहिल शेखकडे चेंडू गेलाय आणि अतिशय चांगली फेकी निघाली होती आउटफील्डमधून. गेले 4 दिवस पूर्ण भिवंडी नव्हे तर पूर्ण जगभरात भिवंडी प्रीमियर लीगची चर्चा आहे. प्रस्तुत करते आहेत अल्ताफ बाली, प्रेसिडेंट ऑफ BC4, आणि आमचे चेअरमॅन आहेत दयानंद मोतीराम सोरगे, अध्यक्ष DY फाउंडेशन. ही स्पर्धा तुमच्यासमोर आयोजित केली आहे BC4, जय बजरंग गोरसई आणि पायनियर स्पोर्ट्स. जबरदस्त अँगल. Beauty. Let swing is there. Look at that. What a ball. Lovely bowling from Sultan Khan. 19 चेंडू 37 धावांची गरज. अजून एक चांगला चेंडू. नाउ दिस इज सुल्तान खान. खून में तेरे मिट्टी, मिट्टी में तेरा खून, ऊपर अल्लाह नीचे जमीन, खून में जिसके क्रिकेट है वो ये सुल्तान खान है. वाकई में बड़े मैच में बहुत अच्छा बॉलिंग एनालिसिस रहा. 2 ओवर में कितने रन दिए सुल्तान खान ने? कुल मिलाकर 14 और 1 विकेट. दयालू केने जर आमचा आवाज ऐकत असतील तर सन्मान्य मुरलीधर केने साहेब तुम्हाला स्टेजवर बोलवत आहेत. त्वरित आपण मंचावर येण्याची कृपा करावी. सुलतान खान एक छोटीशी मीटिंग घेतली आहे. नक्की म्हणजे अशी मीटिंग बघून भिवंडीची माझ्या मित्रांबरोबरची रात्रीची मीटिंग मला आठवणार आहे. पप्पूभाई अन्सारी, असरार पप्पू, इम्तियाज पापा, आय मिस दॅम. मतीन मुनाफ, दे आर एक्सेलेंट फ्रेंड्स. यस, पता है मुझे, आपने काफ़ी धाबे खंगाल लिए हैं. 18 चेंडू. मैच की शुरुआत की जाए क्योंकि धीरे धीरे रोशनी कम हो रही है. 3 ओवर में रन बने 29 और 3 ओवर में कितने चाहिए अल्पेश? 37. नेक टू नेट फाइट. यस, फर्स्ट ऑफिशियल वार्निंग अंपायर फारूक बर्डी देते हुए समय के लिए. नवीन षटकाची सुरुवात होत आहे आणि समोरच्या एंडकडून मारा करण्यासाठी सज्ज होत आहे गोलंदाज. या स्पर्धेमध्ये म्हणजे सिद्दीकबाई नेहमी तुम्ही जसे म्हणतात कॉमेंटेटर्स अनेक, स्कोरर एक. अल्पेश गायकवाड ह्या गुणसंख्या लेखकाची सुद्धा स्तुती व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने त्यानं काम केलं आहे. आणि आज त्यांचा मुलीचा वाढदिवस आहे, आमच्याकडून शुभेच्छा आहेत. आणि अल्पेश गायकवाड तुम्ही सुद्धा खूप प्रगती करावी. 18 चेंडू 37 धावा. वेळ वाया घालवू नका बघा, प्लीज वेळ वाया घालवू नका. क्रिकेटचं नुकसान होता कामा नये, भिवंडीकरांचं नुकसान होता कामा नये. किरण यांचा षटकातला पहिला चेंडू. Beautiful ball, pitch and bounce, and Raja Gulvi play and miss. 29 for the loss of 1 wicket. Raja Gulvi facing Kiran Patil, Cottrell of Bhiwandi, turn from far end. What a match you are watching, evening last match in BPL. Kiran Patil, left arm round wicket. Boss to Raja, this time is shot. There is a fielder and Raja Gulvi is out. This match concerns. He is the flag bearer of Bhiwandi cricket. No other cricketer has got such a big name, fame, goodwill, glory and awards and rewards what Jayesh Patil has got.
and today is one more time he will have to come to the rescue of his side. Well, let me tell you, Siddiq Bhai, if Prabhu Deva boys win this match, they will be the only team to have won their all the 4 matches till now. Yes, but lot of depend on Jayesh. He is the very killer stick player in tight situation. And there we watch Kiran Patil, left arm, great left arm fast bowler Kiran Patil, since from 3 years, showing his class. Young man from Sawat. Second warning. There we watch Kiran Patil. Ball this time tucking on the onside. Fielder in deep. Find the ball. Enough time. Sham Chaudhary gets one. हे दोन्ही फलंदाजांचा ताळमेळ खूप चांगला आहे आणि जयेश पाटील म्हणजे क्लिष्ट तंत्रात सौंदर्य दाखवणारा असा फलंदाज, क्राऊड पुलर बॅट्समॅन ज्याला म्हणतो. म्हणजे जे पी बॅटिंग करत असेल पब्लिक आपोआप बघायला येणार असा हा फलंदाज आहे. आणि आता मैदानावर उजेड थोडं कमी आहे, अशामध्ये जयेश पाटीलचं जे जजमेंट आहे त्याची सुद्धा अग्निपरीक्षा होणार आहे. This is the good battle. Kiran Patil to Jayesh Patil. Turn from far end. Left arm round wicket. Boss to Jayesh, try to york but equally flat. With the short back lift tucking. Looking for a second. And makes it finally not out, says the umpire. What a match. What a running between the wicket. मला असं वाटलं क्रिकेटची स्पर्धा आहे की खो खोची स्पर्धा आहे. ज्या पद्धतीने दोघे धावत सुटले होते आणि दोन्ही बचावले गेलेत ही मात्र सुवार्ता आहे. परंतु एस के एंटरप्राइजने आता आपलं सर्वस्व पणाला लावलेलं आहे. 32 for the loss of 2 wickets, 14 balls and 34. This is the equation. Kiran Patil. Turn up to the wicket now. Balls to Jayesh, inside edge. Rose to boundary for 4. Lucky boundary indeed. जी हाँ, मुकद्दर भी उसी का साथ देता है जो मेहनत करे. देखिए, हर प्रयत्न में आपको सफलता न भी मिले, लेकिन हर सफलता के पीछे प्रयत्न जरूर होता है. Lucky boundary indeed. Chinese cut. Left of the wicket keeper and right of Shumail Suse. Racing all the way to the non-stop boundary for 4. Not a very good stroke played away from his body. परंतु कधी कधी असे फटके संघाला 4 धावा देऊन जातात. स्वागत नक्कीच केलं जाईल प्रभुदेवा बॉईज मार्फत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जयेश पाटील नाबाद राहिला आहे, कारण आताच्या घडीला नवीन फलंदाजाचं मैदानमध्ये येणं म्हणजे हे सुद्धा घातक असेल. आणि म्हणून जयेश पाटीलनी बघा लगेच आता आपले ग्लोव्स घालून तो आता फलंदाजीला सुरुवात करतोय. Now he is wearing inner gloves. 36 for the loss of 2 wickets. Kiran Patil, left arm round the wicket. Just swept his ball beautifully, but equally stopped. What a match going on. Baba is there. And that marks end of the 4th over. Score is 37. 4 over 37 रन, 2 विकेट. 12 गेंदों में कितने रन चाहिए? 29 रन. और हरेश, ये मैच भी आखिरी गेंद तक जाएगा. गेलीच पाहिजे, कारण ही बीपीएल आहे. मैच तुरंत शुरू करना है. नवीन षटकाला सुरुवात होते आणि मला वाटतं राहिल शेख आता गोलंदाजी करणार आहेत बीपीएल एंडकडून. इस वक्त भारतीय समय के अनुसार स्टैंडर्ड टाइम 5:48 हुआ चाहते हैं. राहिल शेख, राइट आर्म ओवर द स्टंप्स. जयेश के लिए आसमान में खेला है, फील्डर नीचे. कहां छूटते पपा खारिक से कैच. बड़ी विकेट. मिड विकेटकडे असतो आणि त्याने फटका मारला. मात्र पप्प्या खारीक हा सुद्धा
एक खूप मोठा खेळाडू आहे आणि त्याने तो झेल टिपला आणि शुमाईल सुसेला सांगितलं, शुमाईल आपण अजूनही स्पर्धेमध्ये आहोत, आपण सामनामध्ये आहोत, आपण लोकांच्या हृदयामध्ये आहोत, कारण आपण विकेट घेतली आहे जेपीची. बिल्कुल पिछला मुकाबला भी बहुत कट टू कट जीता था एसके ने. नए बैट्समैन पिंच हिटर किशन मात्रे को भेजा है. 11-29 का इक्वेशन. मैजिक ऑफ पड़गा का जादू चलता हुआ जयेश पाटिल को डगआउट में वापस किया राहिल शेख ने. राइट आर्म राउंड विकेट जाते हुए विकेट कीपर इस मरतबा खींच के मारा 6 रन. क्या बल्लेबाजी हो रही है और क्या मैच हो रहा है. आर या पार की को मैं कहता हूं और ये चट्टान की तरह डटे हुए भी हैं. मला असं वाटतं की BPL सीझन 2 मध्ये त्याने लॉंगेस्ट सिक्सच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला हवा. स्कोर उछलता हुआ इस वक्त 43. 10 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. सामना खूप अगदी अटीतटीचा ब्रेक एंड नेक असा हा सामना आहे. मात्र श्याम चौधरी तिथे उभा आहे, त्याला माहीत आहे जयेश बाद झाला आहे आणि म्हणूनच माझ्यावर जबाबदारी वाढणार आहे. जबाबदारीचं ओझं घेऊन मैच कोई भी जीते वाकई में आज के मैचेस सुपर से ऊपर चल रहे हैं. अति उच्च दर्जाचा संयम आणि अथक परिश्रम हे जे आहे ते त्याचं जे कौशल्य आहे ते त्याचा विजिकिषू वृत्तीचं एक द्योतक आहे. कारण ज्या पद्धतीने तो उभा राहतो, संयम बाळगतो, खेळतो आणि संघाला विजयाकडे नेतो, हे श्याम चौधरीची खासियत आहे. राहिल शेख जयेश का विकेट लेने के बाद सिक्सर लगा चुके हैं श्याम चौधरी. श्याम चौधरी शाम में और निखर जाते हैं. देखिए पिन ड्रॉप साइलेंस है. देवेंद्र नाइक भी एकदम खामोश मैच का मजा ले रहे हैं. राहिल की गेंद स्विंग किया, गेंद दूर गई. 6 रन. अब राहिल को श्याम चौधरी शाम में तारे नजर दिखा रहे हैं. जे फलंदाज असतात, एक हातोडा छाप, एक निर्दयी कत्तल करणारे, एक मवाळ पण शिस्तीने खेळणारे आणि एक लष्करी शिस्तीने खेळणारे. श्याम चौधरीकडे जेव्हा बघतो ना तेव्हा असं वाटतंय की तो हातोडा छाप फलंदाज आहे. कारण किती लांब लचक त्याने षटकार मारलाय. आता 9 चेंडूमध्ये फक्त 17 धावांची गरज. देखिए उन्होंने वार भी कहाँ किया है मजबूत कड़ी पे. कहा जाता है इंग्लिश की एक कहावत है हरेश कि हार्ड थिंग इज ब्रोकन अर्लियर. मजबूत कड़ी पे आप वार करेंगे बाकी कड़ियाँ खुल जाएंगी. और कहा जाता है कि लोहा गर्म हो तो ही हथौड़ा चलाना चाहिए. 9 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे आणि श्यामच्या या 2 षटकारांनी सामना आता परत एकदा गरम केलाय. एवढा गरम की जवळच्या स्टॉलवरचा बटाटा वडा सुद्धा तेवढा गरम नसेल. राहिल शेख राइट आर्म राउंड विकेट खेल दिया है गेंद को कारपेट के जरिए. जुल्फिकार मोमिन है वहां पर. 1 रन बनता हुआ. मैच अभी भी कुछ नहीं कहा जा सकता है. कितनी गेंदें कितने रन. 8-16. राहिल शेखकडून जे 2 चेंडू शिल्लक आहेत त्यात एखादा चमत्काराची अपेक्षा करत असतील आणि चमत्कार घडतात. मात्र बघायचं कुठल्या पद्धतीने किसन म्हात्रेला तो उर्वरित चेंडू टाकतोय. सुल्तान खान अपना पूरा एक्सपीरियंस झोंक रहे हैं फील्ड सजाने में. राहिल ओ बढ़िया गेंद गति परिवर्तन चकमा खा गए किशन. सुभाष धुमाळ कहते हैं ये उड़ाया, अब सुभाष धुमाळ आगे से कहेंगे ये घुमाया. यस उनकी ये गेंदें बैट्समैनों के लिए स्लो पॉइजन रही है पिछले 2 सीजन से. 7-15 का इक्वेशन. हरेश
ये शाम की सबसे इंपॉर्टेंट गेंद है। डेफिनेटली। और श्याम चौधरी को पता है वो वहां खड़े हैं, इसलिए उनसे बेहतर स्थिति को कौन जानता है। शाम की इंपॉर्टेंट गेंद श्याम चौधरी फेस कर रहे हैं। फुल टॉस गेंद स्विंग किया, काऊ कॉर्नर के ऊपर 6 रन। रॉक ऑफ टेमगर चट्टान बनती हुई। और अब हम कह सकते हैं एक ओवर में जीतने के लिए जो रन चाहिए वो है 9, लेकिन पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। साबित हुए राहिल शेख 20 रन खर्च किए। जबरदस्त फलंदाजी इथे सुरू आहे श्याम चौधरी यांचा मार्फत. आणि हा एक असा वामन मूर्ती खेळाडू आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. पॉकेट रॉकेट. ज्या पद्धतीने तो चेंडूला मैदानाच्या बाहेर फेकतोय, म्हणजे अगदी कधी कधी या मैदानाच्या वरून जर एखादा पायलट गेला तर तो सुद्धा एखाद्या वेळी त्याला वाटेल की हा चेंडू येऊन मला माझ्या प्लेनला लागतोय की काय. व्हॉट अन एक्सलंट एक्झिक्युशन बाय श्याम चौधरी. प्रेशर सिच्युएशनमध्ये खेळलेली ही खूप मोठी खेळी. 6 गेंदे और 9 रन। और वही गेंदबाज जिन्होंने पिछला सुबह का मैच जीताया था, अली अंसारी। अली अंसारी किमया करू शकतो आज. अली पहली गेंद इन्होंने तो बीमर कर दी। शुमाइल सुसे की बेचैनियां बढ़ती हुई। फ्री हिट। एक चेंडू जास्त टाकावा लागणार. फ्री हिट आहे आणि नो बॉलची एक धाव पण भेटलेली आहे. फ्री हिट कितनी महंगी पड़ी थी आरके फ्री हिट को। इस मरतबा बैकफुट पे गए, खींच के मारा, फील्डर डीप में है। बाबा 1 रन। अभी भी 5 गेंदे और 7 रन। अभी भी सुल्तान खान उनके पास गए कुछ समझाने के लिए। पाच चेंडू 7 धावा. श्याम चौधरी उभा आहे आणि तो ज्या पद्धतीने तिथे उभा आहे अजिबात काय तो इमोशन्स दाखवत नाही आहे. माझं काम अजून झालं नाही आहे, मी काम पूर्ण करणार, नंतर सेलिब्रेट करणार. जे मोठे खेळाडू असतात ते आपली मोठी खेळीने आपले मोठेपण सिद्ध करत असतात. आणि असा हा खेळाडू श्याम. आणि दुसऱ्या बाजूला अली अंसारी. अली अंसारी श्याम चौधरी के लिए अली को भेज दिया साजन की गली। 6 रन। Amazing batting. This is the disaster man, and what a batting from Rock of Temgar, Sham Chaudhary. ये बताइए कि 4 गेंदों पे 1 रन चाहिए। कितने रन चाहिए? 1 रन। अब बैट्समैन के पड़ोसी बढ़ गए हैं और आज की शाम प्रभुदास नाइक और प्रभु देवा बॉयज के नाम और श्याम चौधरी के नाम। हार्ड लक शुमाइल। आइए प्रेसिडेंट
भिवंडी प्रीमियर लीग सीझन 1 आज चौथ्या दिवसाचा शेवटचा सामनावीर पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये आपलं स्वागत आहे. मी फरहान पटेल साहेब आणि मुरलीधर केणे साहेब जे सरपंच आहेत गोरसईचे यांना विनंती करणार आहे, तुमच्या हस्ते आपण पारितोषिक आज देणार आहोत. आणि रेश्मा तुझंसुद्धा हार्दिक स्वागत आहे. म्हणजे कधी कधी मला एक गाणं आठवते, रेशम का रुमाल गले में आ जाना. सर थँक्यू सो मच. पण उद्यापासून नक्कीच आम्ही तुम्हाला मिस करणार आहोत आणि रिअली इट वॉज ग्रेट जर्नी विथ यू अँड स्टार्टिंग फ्रॉम दी ऑक्शन. यू वॉज देअर इन ऑक्शन अँड दी डे द भिवंडी प्रीमियर लीग वॉज स्टार्टेड अँड टुडेज डेट अँड वी everyone gonna miss you seriously. थँक्यू सो मच. फरहान पटेल साहेब आणि मुरलीधर केणे साहेब दोघांना नम्र विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आजचा संध्याकाळचा शेवटचा बक्षीस वितरण आपण करणार आहोत. माझ्यासोबत रेश्मा मयेकर जुळलेले आहेत. वेलकम फरहान पटेल साहेब. महापोलीवरून खास अल्ताफ बाली यांना शुभेच्छा देण्यासाठी, खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. मुरलीधर केणे साहेब, तुम्ही तर इतिहास रचला आहे. गोरसईच्या या पुण्यभूमीवर पहिली BPL झाली म्हणजे यशाची मुहूर्त मेढ तुम्ही रोवलेली आहे आणि म्हणून तुम्हाला लक्ष शुभेच्छा. तर संध्याकाळचा पहिला अवॉर्ड आता आपण देणार आहोत. कॅच ऑफ द मॅच. कॅच ऑफ द मॅच गोज टू पप्या. लगेचच पळत यायचं आहे. कॅच ऑफ द मॅच भिवंडी प्रीमियर लीग 2021. कॅच ऑफ द मॅच गोज टू पप्या. पप्या खारीक यांनी यायचं आहे. कॅच ऑफ द मॅचचे पुरस्कर्ते आहेत जितू मानेरकर साहेब. पप्या खारीक, त्यांचं खरं नाव ॲक्च्युली देवेंद्र खारीक आहे, परंतु पूर्ण भिवंडीमध्ये त्याला पप्या नावानेच ओळखतात. आणि त्यांनी जो झेल टिपला, टायगर जिंदा है. या पप्या, व्हॉट अ कॅच बाय यू ब्रदर. धन्यवाद. फरहान पटेल साहेब तुला हे गिफ्ट हॅम्पर देत आहेत. पुढील अवॉर्ड असणार आहे सुपर 4. थँक्यू सो मच. सुपर 4 ऑफ द मॅच गोज टू उमर. फयाज अन्सारी साहेब आणि शाहिद पापा O2 लाईव्ह यांच्याकडून हा सुपर 4चा अवॉर्ड आज दिला जाणार आहे. उमर खान गोरसई गावाचे सरपंच मुरलीधर केणे साहेब यांच्याकडून O2 लाईव्हचा हे गिफ्ट हॅम्पर आम्ही तुम्हाला देत आहोत. अभिनंदन उमर खान, अच्छा खेळते रहिए. तदनंतर सुपर 6 BC4 कडून एक लेदर बॅग आपण इथे पुरस्कृत केलेली आहे आणि बघायचं आहे सुपर 6 ऑफ द मॅच गोज टू श्याम चौधरी, ज्याच्या बल्ल्यातून 5 षटकार आपल्याला बघायला भेटले. श्याम चौधरी, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या श्याम चौधरीसाठी. द पॉकेट रॉकेट. ज्या पद्धतीने त्याला चेंडूला रॉकेटसारखे उडवले असे श्याम चौधरी, यू आर अ ब्रिलियंट. आणि फरहान पटेल साहेब यांच्याकडून BC4चा हे गिफ्ट हॅम्पर तुम्हाला देत आहोत, त्याचा स्वीकार करावा. काँग्रेस. आता मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे आपण वळत आहोत. मॅन ऑफ द मॅच जयेश पाटील आऊट झाल्यानंतर जेव्हा पूर्ण टीम एक कठीण प्रसंगात होती आणि त्या कठीण प्रसंगातून जो खेळाडू उभरून आला तो म्हणजे पुन्हा एकदा श्याम चौधरी, ज्याने 37 रन्सची मोठी पारी खेळली आपल्या टीमसाठी. जोरदार टाळ्या उद्या श्याम चौधरीला. श्याम चौधरीला अंडर 1 रूफ युअर शॉपिंग डेस्टिनेशनकडून हे डिस्काउंट वाउचर फरहान पटेल साहेब देत आहेत. मुरलीधर केणे साहेबांकडून हे गिफ्ट हॅम्पर अंडर 1 रूफ अली खरबे युअर शॉपिंग डेस्टिनेशन, त्यांचं ऑनलाईन ॲप आहे, ते डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअरमधून आणि खरेदी करा. त्याचप्रमाणे अजून एक गिफ्ट हॅम्पर अंडर 1 रूफची अली खरबे यांच्याकडून फरहान पटेल साहेब देत आहेत. आराध्या मेडिकलकडून मेडिकल किट आणि मेडल मुकेश नंदुरकर यांचा खूप आभार. फरहान पटेल साहेब मेडिकल किट देत आहेत आणि मुरलीधर केणे साहेब हे मेडल देत आहेत. त्याचप्रमाणे आरिफ मोमीन साहेब ग्लेसियर रॉक बिग अँड स्मॉल सेफ्टीज फॉर ऑल अशी ही हेल्मेट श्याम चौधरीला आपण देत आहोत. आणि सर्वात शेवटी ॲक्रेलिक आर्ट 2चे पल्लन यांच्याकडून तयार करण्यात आलेली ही सुंदर ट्रॉफी फरहान पटेल साहेब देत आहेत, ते श्याम चौधरी यांना. तर तुझं खूप अभिनंदन आणि खूप धन्यवाद फरहान पटेल साहेब आणि मुरलीधर केणे साहेब. धन्यवाद पुन्हा एकदा मान्यवरांचे आणि पुन्हा एकदा मनापासून आभार आमच्या स्पॉन्सर्सचे की त्यांनी मोठ्या प्रमाणावरती सगळे गिफ्ट्स आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. आणि नक्की श्याम, तुला 2 मिनिटासाठी फक्त इथे यायचं आहे. देखो श्याम ने आज की शाम प्रभुदेवा बॉयज के लिए शानदार कर दी.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट रेश्मा म्हणजे प्रभुदेवा बॉईज सुपर 6 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रभुदेवा बॉईज साठी. सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ म्हणजे प्रभुदेवा बॉईज. श्याम अर्थात तू वामनमूर्ती खेळाडू आहेस. जयेश पाटील असला की श्यामची गरज खूप कमी लागते, परंतु आज तो दिवस होता. जया लवकर बाद झाला आणि श्याम मैदानामध्ये आला. श्याम मला आठवते तो पहिला दिवस ज्या वेळेला तू आला आणि आजही आला आणि दोन्ही वेळेला तू काम करून दाखवलं आहे. काय सांगशील प्रभुदेवा बॉईजच्या कामगिरीबद्दल आणि तुझ्या फलंदाजीबद्दल? खूप चांगला वाटला. स्पेशली जयेश पाटील जेव्हा आऊट झाला तेव्हा पूर्ण जिम्मेदारी शक्यतो माझ्यावरच होती आणि माझा फॉर्ममध्ये येणं तरी गरजेचं होतं, कारण मी 10-15 दिवस झालो खूप टेन्शनमध्ये होतो. कसलं टेन्शन कसलं होतं? बॅटिंग नव्हती चालत म्हणून टेन्शनमध्ये होतो. ना पण हे बघ, तुला माहीत आहे ना, तू आता तुझे कॅप्टन जगदीश नाईक आहेत, त्याने पूर्ण जगाला मेसेज दिला आहे, टेन्शन लेने का नाही देने का. म्हणजे आतापासून तू टेन्शन द्यायला सुरुवात कर. श्याम, अजून एक गोष्ट, तुमच्या संघातील जे गोलंदाज आहे पूर्ण टुर्नामेंटमध्ये तुमच्या गोलंदाज म्हणजे अर्थात विशू म्हणा किंवा इतर जे गोलंदाज आहे त्यांनी प्रभुदेवा बॉईजसाठी नेहमी गडी बाद केलेत. तर गोलंदाजांच्या भरीव यशाविषयी काय सांगू इच्छितो? खूप चांगला वाटला, कारण टीमचं जे मॅनेजमेंट आहे, जगदीश नाईक आमचे कॅप्टन आहेत, ते खूप चांगलं मॅनेज करतात टीमला. कुठल्या वेळेस कोणत्या बॉलरला बॉलिंग द्यावी, त्यामुळे आम्ही चांगली बॉलिंग करतो. रेश्मा, नक्कीच भिवंडी प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये सुपर 6 मध्ये क्वालिफाईड होणारी सगळ्यात पहिली टीम म्हणून प्रभुदेवा बॉईज झालेली आहे. कसं वाटतंय आणि त्यामध्ये तुझा मोलाचा वाटा आहे, मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे या मॅचमध्ये, काय सांगायचं त्याबद्दल? खूप चांगला वाटला आणि स्पेशली तर BPL फर्स्ट टाईम टुर्नामेंट होती आहे भिवंडीमध्ये, त्यामुळे आणि त्यामध्ये मला मॅन ऑफ द मॅच भेटला. खूप चांगला वाटला आणि माझी टीम क्वालिफाय झाली. नक्कीच. तर श्याम, तुझा खूप खूप अभिनंदन आणि आभार. तू असंच खेळत राहा आणि एक मोठी कामगिरी करत भिवंडीचा क्रिकेट पुढे नेत जा, अशी शुभेच्छा आम्ही देत आहोत. नक्कीच जोरदार टाळ्या होत्या. श्याम चौधरी, मॅन ऑफ द मैच, कंग्रेचुलेशंस एंड ऑल द वेरी बेस्ट फॉर योर फ्यूचर मैचेस. सो ये थे आज का पूरा दिन जो शायद ख़त्म हो चुका है प्रभुदेवा बॉयज़ के विनिंग टीम के साथ. तो रेश्मा मेरे साथ बोलिए, जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय भिवंडी, जय भिवंडी, जय क्रिकेट. जय क्रिकेट. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. उद्या सकाळी 9 वाजता आपण भेटूया. तोवर मजा करा, रेस्ट घ्या. थँक्यू. आणि नक्कीच अपडेट